नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये इकडे आता सुस्मिता ही आता ते पैसे घेऊन बाहेर जात असताना समोर स्वानंदी बसलेली असते. आणि स्वानंदी आता सुस्मिताला का बाहेर चालली असे विचारताच सुस्मिता म्हणते की मी माझ्या एका फ्रेंडला भेटायला चालली. आणि आता सुस्मिताची नजर आता शेजारीच असलेल्या मेकअपच्या त्या पेटीकडे जाते. सुस्मिता म्हणते की तिला मेकअपचं 1 दिवसासाठी सामान लागतंय, तेव्हा ताई मी हे सामान देऊन येते. स्वानंदी म्हणते की पण आपण एकमेकांचं मेकअपचं सामान असं दुसऱ्याला देत नाही आहे ना. सुस्मिता म्हणते की अगं ती माझी मैत्रीण नाही आहे का कियारा, मी तिला तुझ्याबद्दल म्हणजे तिच्याबद्दल तुला सांगत असते. स्वानंदी म्हणते की तुझी ती एवढी छान मैत्रीण आहे आणि तू तिच्यासाठी एवढ्या उशिरा चालली, तेव्हा आता तू तिच्याकडे राहणार आहे का. तेव्हा आता सुस्मिता म्हणते नाही मी लगेच येणार आहे. तर स्वानंदी म्हणते की शूश किती वाजले तुला कळतंय का. तेव्हा आता सुस्मिता म्हणते की जा पण लवकर घरी ये. आणि त्यानंतर पटकन आता इकडे सुस्मिता ही आता त्या मुलाने ज्या ठिकाणी भेटायला बोलावलं होतं त्या ठिकाणी येते. आणि सुस्मिता त्या मुलाला 10 लाख रुपये देते. ते पैसे घेताच तो मुलगा खुश होतो. सुस्मिता म्हणते की आता मला हिरोईनचा रोल करायला मिळेल ना. तेव्हा तो मुलगा म्हणतो अगदी पक्का. आणि त्यानंतर आता सुस्मिता म्हणते की म्हणजे मला टायगर सरांना भेटायचे, कॉन्ट्रॅक्ट वगैरे करावे लागेल ना. तेव्हा तो मुलगा आता सुस्मिताकडे बघतो. तो मुलगा म्हणतो की थोडंसं पेशन्स ठेव सुस्मिता, आता तर तू रोलच करणार आहे ना, तेव्हा मग का एवढी घाई करते. सुस्मिता म्हणते ठीक आहे. आता सुस्मिता खुश झालेली असते. तो मुलगा म्हणतो की आता फक्त तू माझ्या कॉलची वाट बघ, आपण भेटूयात. आणि हातात हात देत तो मुलगा तिथून निघून जातो. आणि इकडे सुस्मिता खुश झालेली असते. तर दुसरीकडे आता इकडे मलिका तिच्या बेडरूममध्ये फोनवर बोलत असताना तावातावाने आता तिथे अर्पिता येते आणि म्हणते की मम्मा त्या आदिराचं डोकं काय फिरलंय का. तेव्हा मलिका म्हणते की यात नवीन काय आहे. अर्पिता म्हणते की मम्मा तुला काही कळतंय का, मी साखरपुड्यामध्ये त्या आदिराच्या घरच्यांना बघितलं, किती चीप लोक आहेत ते आणि कसे वागतायत. आणि अशा घरी आदिराचं लग्न, आदिराला अशा घरी द्यायचं. मलिका म्हणते की आपण नाही, तिने स्वतःच ठरवलंय. मलिका म्हणते की हे बघ अर्पिता, मी ही लढाई ऑलरेडी हरली, कारण या घरात माझं कोणीच ऐकत नाही. मलिका म्हणते या घरात फक्त समरचा शब्द चालतो आणि ते लोक त्या दिवशी काय बोलत होते ऐकलंय ना तू. आणि पटकन आता अर्पिता रागाने म्हणते की मी आत्ताच्या आत्ता समरशी जाऊन बोलते. आणि रागाने अर्पिता आता इकडे समरकडे निघते. तर समर हॉलमध्ये आता फोनवर बोलत असतो. आता पटकन अर्पिता रागाने समरला म्हणते की हे बघ पिंट्या दादा, मला एक गोष्ट सांग, आदिराचं लग्न कुणी ठरवलंय. तेव्हा आता समर म्हणतो की मुलगा तिने पसंत केला आणि बाकीचं मी ठरवलं का. पण अर्पिता तुला हा प्रश्न का पडला असे आता समर विचारतो. समर म्हणतो की अर्पिता आता हे सगळं होऊन गेलंय, त्यामुळे आता या आपल्या बोलण्याला काहीच अर्थ नाहीये. अर्पिता म्हणते की हे बघ मी तुला जे सांगितलं ते कदाचित तुला पटणार नाही, पण मला ती फॅमिली अजिबात आवडलेली नाहीये. आणि इकडे आता अर्पिता म्हणते की अरे समर तुला कळते का, 1 नाही तर 2 माणसे आपल्या घराशी जोडली जाणार आहे. तेव्हा समर म्हणतो अर्पिता मी या सगळ्यांचा विचार केला आहे. अर्पिता म्हणते हे बघ सारंग, मला ती फॅमिली खूप चीप वाटते. आणि तेवढ्यात आता अर्पिता म्हणते मला एवढंच वाटतंय की तू त्या फॅमिलीशी नातं जोडू नये. तेव्हा आता समर म्हणतो हे बघा अर्पिता, लग्नानंतर सगळ्या गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात. समर म्हणतो की हे बघ अर्पिता, आता हे बोलणं बोलून काही उपयोग नाही. तेव्हा ऐनवेळी मला कुठलीही गडबड नको, कळलं का तुला. तर अधिरमान हलवते आणि समर तेथून निघून जातो. आणि चोर पावलांनी आलेली मलिका आता एका कोपऱ्यातून त्यांचं ते बोलणं ऐकते. तेव्हा आता मलिकाला धक्का बसलेला असतो. तर इकडे समर रागाने निघून गेलेला असतो, अर्पिताला ठणकावून सांगत आता हे लग्न होणारच, आता बोलून काही उपयोग नाही असे सांगत आता रागाने समरही तेथून निघून जातो. आणि इकडे आता स्वानंदी ही कपड्यांची बॅग भरत असताना मंदाकिनी तिथे येते. आणि मंदाकिनी आता स्वानंदीला म्हणते की हे बघ स्वानंदी, अगं तुझ्या नवऱ्यामुळे तुला किती मोठं घर मिळालं, तेव्हा मला सुद्धा माझ्या नवऱ्याने मोठं घर नको का द्यायला. कुठपर्यंत मी या खोपटीमध्ये राहू. ती ऐकताच आता स्वानंदीला धक्का बसतो. स्वानंदी म्हणते की आई असे निर्णय आपल्याला पटकन घेता येत नाही, त्यासाठी अगोदर ठरवावं लागतं. मंदाकिनी हसतच म्हणते की स्वानंदी अगं आता हे खरं होणार आहे. आणि गेल्या जन्मी तू कोणत्या नावाचं पुण्य घेऊन आली होती काय माहिती. आणि तेवढ्यात आता रोहन आणि स्वानंदीचे बाबा तिथे येतात आणि म्हणतात की अगं नंदू आवरलं का. तर मंदाकिनी तेथून निघून जाते. स्वानंदीचे बाबा आता स्वानंदी शेजारी बसतात आणि स्वानंदीचे
स्वानंदीचे ते सर्टिफिकेटचा फोटो घेऊन ते आता स्वानंदीला म्हणतात, हे सुद्धा तुझ्या बॅगेत ठेव आणि बाळा तू सासरी गेल्यानंतर हा सर्टिफिकेटचा फोटो तिथे लाव आणि सासरी गेल्यानंतरसुद्धा वृद्धाश्रमाचं काम सोडू नकोस बरं का बाळा. आणि तेव्हा आता स्वानंदी म्हणते की हे सगळं मी करेन, पण सगळ्यात अगोदर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःची काळजी स्वतः घ्यायची. तेव्हा डोळ्यात पाणी येत स्वानंदीचे बाबा म्हणतात हो. आणि आता स्वानंदीच्या बाबांना बोलणं अनावर होऊन ते तिथून उठून जाऊ लागताच स्वानंदी तिच्या बाबांचा हात पकडते आणि म्हणते की गोळ्या औषधं दररोज घ्यायचे, मी तुम्हाला त्यासाठी फोन करणार आहे. तेव्हा स्वानंदीचे बाबा आता मान हलवतात आणि तेवढ्यात आता स्वानंदी रोहनकडे बघत म्हणते की ऐकलं का रे, हे सगळं बाबांचं आता तुला करायचंय. पटकन रोहन आता स्वानंदीच्या डोक्याला हात लावत म्हणतो की ताई आय मिस यू. आणि पटकन आता स्वानंदीचे बाबा म्हणतात की आणि आय मिस यू 3. तर सगळेजण एकमेकांकडे बघत आता हसू लागतात. आणि इकडे आता मंदाकिनी एका फ्लॅटच्या खरेदीसाठी आलेली असते. तेव्हा आता मंदाकिनी म्हणते की अहो आम्हाला 3-3 लाखाचे हप्ते देताल का? 5 लाख खूप मोठी रक्कम होते. आणि आम्ही कोण आहोत माहिती आहे का? समर राजवाडे आमचे जावई होणार आहेत आणि त्यांच्या घरची मुलगी आमच्या घरी येणार आहेत. तेव्हा तो कॉन्ट्रॅक्टर म्हणतो की अहो मग 20 लाख तर रक्कम समर राजवाड्यांसाठी काहीच नाही आहे, कारण खूप मोठी हस्ती आहे ती. तेव्हा मंदाकिनी म्हणते की काय त्यांच्याकडून पैसे घ्यायचे का? तेव्हा आता मंदाकिनी म्हणते नाही, हे असं आम्ही करू शकत नाही. मी फक्त त्यांचं नाव यासाठी घेतलं की मी तुम्हाला थोडे पैसे देऊन पळून जाईन असं तुम्हाला वाटू नये म्हणून. तेव्हा आता ती असिस्टंट म्हणते की नाही मॅडम, आम्हाला यासाठी विचार करायला थोडा वेळ लागेल, पण आम्ही तुम्हाला नंतर कळवू. आणि मंदाकिनी म्हणते ठीक आहे आणि मंदाकिनी तेथून निघून जाते. इकडे आता आदिराने सुद्धा तिच्या कपड्यांच्या बॅगा पॅक केलेल्या असतात. तेवढ्यात मलिका तिथे येत म्हणते काय गं आदिरा, एवढ्या बॅग्स नेणार आहेत का तू? तर आदिरा म्हणते बरोबर. आणि तेवढ्यात आता आदिरा म्हणते की अजूनही माझं काही सामान राहिलं आहे, त्यासाठी 2-3 बॅग लागतील. तर अर्पिता तिथे येते आणि म्हणते काय गं, अगं आदिरा तू सासरी चालली की परदेशात आणि एवढ्या बॅग? तेव्हा मलिका म्हणते अजून 2-3 वाढणार आहेत अर्पिता. अर्पिता म्हणते की जेव्हा मी माझ्या सासरी गेले होते तेव्हा याच्या निम्म्याच बॅग नेल्या होत्या माहिती आहे का? तर मलिका म्हणते तुझं वेगळं होतं गं, तू सासरी गेली होतीस. मलिका म्हणते कारण अर्पिता तुझा नवरा श्रीमंत आहे, लग्नाच्या अगोदरच तुला काय हवं काय नको हे तू बघायचा, पण इकडे उलटं आहे. आणि त्यांचं ते बोलणं चालू असताना इकडे आता पटकन आदिरा म्हणते की ताई तू जरा शांत राहशील का आणि मला जरा पॅकिंग करायला फोकस करू देशील का? अर्पिता म्हणते की हे सगळं बघायला तुला वेळ तरी मिळणार आहे का? तेव्हा आदिरा म्हणते की ते माझं मी बघेल ना. आदिरा म्हणते की ते माझे सासर आहे, तेव्हा मी बघून घेईन, त्याच्याशी तुझा काही संबंध नाही आहे अर्पिता. अर्पिताला आता राग येतो. अर्पिता म्हणते की संबंध कसा नाही, या घरात कुणाला तरी प्रॅक्टिकली विचारच करावा लागेल आदिरा. आणि तुझ्या डोळ्यावरती फक्त प्रेमाची पट्टी बांधली आदिरा, तेव्हा तू या लग्नातून बॅकआउट कर असे अर्पिता आदिराला सांगते. अर्पिता म्हणते की नाही तर मी तुला लिहून देते, 6 महिन्यातच डिवोर्स घेऊन तू परत येशील. ते ऐकताच आता मोठ्याने राग येऊन ओरडतच आदिरा म्हणते की इनफ इज इनफ अर्पिता. आदिरा उठून उभा राहत म्हणते की अगं तू माझी बहीण आहेस ना आणि हे तू काय बोलतेस? आणि लगेच आता आदिरा म्हणते की मॉम याला तू इथून जायचं सांग, नाही तर मी ना काय करेल सांगता येत नाही. तर आता लगेच मलिका म्हणते ओके ओके आणि मलिका अर्पिताला घेऊन बाहेर निघून जाते. आणि इकडे आता स्वानंदी आणि रोहन त्यांच्या कपड्याच्या बॅगा भरून आता अतिशय सुंदर असे तयार होऊन स्वानंदीच्या बाबासमोर येतात. तर पटकन दोघे बाबांच्या पाया पडतात आणि आता सगळेजण आता लग्नासाठी जायला तयार झालेले असतात. स्वानंदीचे बाबा म्हणतात चला आता आपल्याला निघायला हवं. आणि इकडे आता पटकन मंदाकिनीला तो फ्लॅटवाला माणूस फोन करतो आणि म्हणतो की माझं सरांबरोबर बोलणं झालं, तेव्हा तुम्ही असं करा की दर महिन्याला 5 लाख रुपये भरा, मी तुमच्या नावावर फ्लॅट बुक करतो. तर मंदाकिनीला खूप आनंद होतो. मंदाकिनी म्हणते की आम्हाला फ्लॅट कसा हवा आहे ना हे मी तुम्हाला सांगते, आम्हाला वरच्या मजल्यावरती फ्लॅट हवा आहे. आणि मंदाकिनी म्हणते की त्यासाठी आम्हाला भरपूर हवा वगैरे आतमध्ये यायला हवी. आणि मंदाकिनी खूप खुश होते आणि म्हणते की आम्ही ना पहिला हप्ता देऊन ना हे सगळं प्रोसिजर पूर्ण करू. आणि इकडे आता समर हा स्वानंदीला फोन लावतो आणि म्हणतो की निघालात की नाही तर मी एअरपोर्टवर माझी गाडी पाठवतो. स्वानंदी म्हणते कशाला? तेव्हा आता समर म्हणतो नाही तुम्ही वेळेवर यायला हवात ना त्यासाठी. स्वानंदी म्हणते की हे बघा तुम्ही आता असं करून माझा वेळ वाया घालवता. तेव्हा स्वानंदी म्हणते की मग राजवाड्यांची ही अशी पद्धत आहे का? समर म्हणतो की अहो मी हे सगळं तुमच्या काळजीपोटी विचारतो, ते बघा जरा. आणि लगेच
इकडे आता स्वानंदी म्हणते की ओके, रोहनने ना कॅफे एकदम वेळेत बुक करून ठेवलेली आहे आणि मी वेळेतच येईल. तेव्हा आता समर म्हणतो की अहो असं काय करता, ट्रॅफिक लागेल मध्ये तुम्हाला. स्वानंदी म्हणते की अच्छा, म्हणजे दुसऱ्या गाडीत बसले तर ट्रॅफिक लागेल आणि तुमच्या गाडीत बसले तर ट्रॅफिक नाही लागणार का. तेव्हा समर म्हणतो की या मग तुम्हाला सवयच आहे. स्वानंदी म्हणते की आता इथेच अशा गप्पा मारत बसायचं का. स्वानंदी म्हणते की आता गप्पा मारण्यात वेळ घालू नका, द्या फोन ठेवून. रागाने स्वानंदी आता समरला म्हणते की बस झालं. तर समर बाय करत आता फोन ठेवतो आणि आता स्वानंदी ही रोहनसोबत आता त्यांच्या घरी यायला निघालेली असते. व आता समर आणि स्वानंदीच्या लग्नाचा कसा बार उडतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.